शुभविवाह या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये भूमी आकाशला पाणी आणण्यासाठी घरी पाठवते आणि आता कॉटनचं फडकं बघण्यासाठी ती आपली साडी जिथे असते तिथे आता येते. तितक्यात दुष्यंत मोठ्याने ओरडतो, आई आई गं, दुखलं दुखलं, पायामध्ये माझ्या एकदम क्रॅम्प आला, असं म्हणत तो मुद्दाम भूमीला तिकडून डायव्हर्ट करतो आणि आता त्या साडीच्या इथे जाण्यापासून थांबवतो. भूमी धावत पळत दुष्यंतकडे येते. दुष्यंत म्हणतो, अहो तुम्हाला कॉटनचं फडकं पाहिजे आहे ना, मग ते बघा तिकडे ठेवलेलं आहे, असं म्हणत तो दुसऱ्या साईडला तिचं लक्ष डायव्हर्ट करतो आणि तिला कॉटनचं फडकं काढून देतो. त्यानंतर भूमी सांगते, हे कट करण्यासाठी मला एक कैची लागेल, असं म्हणत भूमी इकडे तिकडे कैची शोधत असते. तर दुष्यंत तिला ती कैची देतो आणि आता भूमी त्या कैचीने तो कपडा कापते आणि तितक्यात तिथे आकाशला घेऊन अक्का येतात. आकाशला घेऊन अक्का आल्यावरती आता भूमी सांगते, पाणी आणलंस ना, ठेव तिकडे. मग आता अक्का म्हणतात, एक काम कर, तू दोघांसाठी स्वयंपाक करायला जा, मी याला पुसून काढते. यावरती भूमी म्हणते, अक्का तुम्ही कशाला त्रास करताय? अक्का म्हणतात, नाही, शेजार धर्म आहे ना, शेजार धर्म हा यानेच तर आपल्याला शिकवला आहे, हा शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे ना, म्हणूनच मी ह्याचा चेहरा वगैरे पुसून घेते, तू जा जेवण कर जा. यावरती भूमी सांगते, डॉक्टरांना बोलवायला पाहिजे ना. अक्का म्हणतात, मी डॉक्टरांना फोन केला होता, पण डॉक्टर काही आत्ता बंद करून दवाखाना गेलेले आहेत, त्यामुळे ते इथे येऊ शकत नाहीत. मी त्यांच्याकडून औषधं घेतलेत, 34 रुपये 90 पैसे झालेत, 90 पैसे देऊ नको, 34 रुपये देऊन टाक. यावरती दुष्यंत म्हणतो, अक्का तुम्ही काळजी करू नका, तुमचे सगळे पैसे मी देईन. यावरती भूमी आता भूमीला अक्का म्हणते, एक काम कर पोरी, चल निघतो इथून, तू आकाशला घेऊन जा, मी बघते ह्याच्याकडे, याचं सगळं आटपून घेते, असं म्हणत आता मात्र अक्कांनी दुष्यंतचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करत भूमीला आकाशच्या सोबत पाठवलेलं असतं आणि आता आकाश आणि भूमी घरी येतात. आता हे सगळं आकाशचंच काम असतं. ज्या वेळेला आकाशला पाणी आणण्यासाठी भूमीने पाठवलेलं असतं, तो रागाने चिडत चिडत आपल्या घरी जातो आणि बोलत असतो, या सायकल राणीला तर काही कळतच नाही, हे काका किती चुकीचे वागतायत तिच्यासोबत, हे तिला कधी कळणार? त्यावेळेला अक्का म्हणतात, काय रे आकाश, पुटपुट करत कुठे चाललायस तू? यावरती आकाश म्हणतो, अक्का या सायकल राणीला काही कळतच नाही आहे, मला नाही आवडत तिने इथे थांबलेलं, तुम्ही एक काम करा ना, सायकल राणीला काहीही करून इथून बाहेर काढा. यावरती अक्का म्हणतात, तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी करूया. आणि म्हणून आकाशसाठी अक्कांनी हा प्लॅन केलेला असतो आणि स्वतः तिथे दुष्यंतच्या रूममध्ये थांबत अक्कांनी आता भूमी आणि आकाश या दोघांना बाहेर काढलेलं असतं. मग मात्र आकाशचा चेहरा खुलतो आणि तो विजयी मुद्रेने दुष्यंतकडे पाहतो. दुष्यंतला कळतं, ह्याच मूर्ख मुलाने हे काम केलेलं आहे. यावरती अक्का म्हणतात, चला तुमची सेवा करून देते, असं म्हणत त्या दुष्यंतला पुसायला लागतात. दुष्यंत जोरात ओरडतो. तोपर्यंत इकडे आता महाजनांच्या घरामध्ये निलांबरीची एंट्री झालेली असते. निलांबरी आल्यावरती पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. आई तू इथे? यावरती निलांबरी म्हणते, हो तर तुझ्या घरात आलं ना की तुम्हाला भेटायला खूप मज्जाच येते. यावरती आता अभिजित म्हणतो, पण आपण त्याच दिवशी तुमच्या घरी भेटलो होतो ना. निलांबरी म्हणते, ती कसली भेट? म्हणजे आमच्या घरी भेटीला काही अर्थ वगैरे नसतो, हां, तुमच्या इथे आल्यावरती कसं भेटीला खरा अर्थ येतो. म्हणजे ज्या वेळेला या जिन्यातून मी वरती येते ना, ते दाराबाहेरचं कारंज इतका टिपटॉप जिना, असं आत येताना इतकं भारी फिलिंग येतं ना, आणि अशा फिलिंगमध्ये माझी मुलगी इथे दिलेली आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं म्हणत निलांबरी आता मात्र एकदम चापलुसीगिरी करत असते. आणि पौर्णिमा विचार करते, ही आत्ता इथे का कडमडली? म्हणजे आत्ता आमचा जो प्लॅन आहे प्रॉपर्टी सगळी आपल्याकडे ओढून घ्यायची किंवा आपण प्रॉफिट कमवायचा, त्यासाठी मला सतत अभिजितच्या सोबत राहणं गरजेचं आहे. ही आई येऊन माझं लक्ष डायव्हर्ट करेल, हिला कळतच नाही आहे कोणत्या वेळेला इकडे यायचं आणि कोणत्या वेळेला नाही, हिचं काय करावं मला कळतच नाही, असा विचार करत असताना निलांबरी मात्र बड 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 करतच असते आणि ती बोलतच असते. त्याच वेळेला हा सगळा रागिणीचा प्लॅन असतो. निलांबरी म्हणते, काय गं, तुला माहीत नव्हतं का मी इथे येणार आहे ती? पौर्णिमा म्हणते, नाही, मला कसं माहिती असेल? यावरती आता मात्र निलांबरी म्हणते, हो, तुझ्या सासूबाईंनी मला इकडे बोलवून घेतलं. आता मात्र रागिणीचा सगळा डाव पौर्णिमा आणि आता अभिजितच्या साधारण लक्षात येतो की या दोघांनी जास्त वेळ एकत्र राहू नये, म्हणून निलांबरी इकडे आल्यावरती पौर्णिमाचं लक्ष डायव्हर्ट होईल आणि अभिजितला ती या गोष्टी शिकवणार नाही, हा सगळा प्लॅन असतो. आणि इकडे पौर्णिमाला रागिणी सांगते, हो, मीच तुझ्या आईला बोलवलं, संक्रांत आहे ना तुमची पहिली, आणि या संक्रांतीसाठी तुझी आई इकडे नको का? तुम्ही तिकडे गेला असतात तर मला एकटं वाटलं असतं. आधीच भूमी आणि आकाश जयसिंगपूरला
टूरला गेलेले आहेत, तुम्ही पण गेलात तर मात्र इकडे सगळं खाली होईल ना, म्हणून मी हे सगळं केलं. आता मात्र पौर्णिमा विचार करते, ह्या बाईने अचूक डाव साधलेला आहे. तोपर्यंत नीलांबरी आता मात्र बदाम खायला म्हणते आणि म्हणते आल्मंड ना. यावरती इकडे अभिजित म्हणतो कॅलिफोर्निया आमंड, म्हणजे त्यातला एल सायलेंट असतो. नीलांबरी म्हणते मला कधी सायलेंट काय करताच येत नाहीये ना. पौर्णिमा विचार करते आईंनी हे मुद्दाम केलं असेल का, असा विचार करत अभिजितला पण नीलांबरीचं येणं आवडलेलं नसतं. तो रागारागात पाहतच असतो. पण इकडे रागिणी मात्र खुश असते. आपला डाव यशस्वी झाला, या दोघांना अडकवण्यासाठी हे बरोबर अस्त्र आहे हा विचार करत ती खुश असते. तोपर्यंत इकडे आता दुष्यंतसाठी जेवण बनवून भूमी चाललेली असताना आकाश म्हणतो सायकल राणी दे डबा, मी ते देऊन येतो. भूमी म्हणते असं कसं आकाश, अरे त्यांना वाढून वगैरे द्यावं लागेल ना. यावरती भूमी सांगते हे बघ मी जाऊन येते पटकन. आकाश म्हणतो मी त्यांना वाढून देईन. भूमी म्हणते अरे तू स्वतःचं ताट कधी स्वतः वाढून घेतलंयस का, तुला जमणार आहे का. आकाश म्हणतो सायकल राणी मी तुला सांगितलं ना मला जमेल, तू जाऊन नकोस. भूमी म्हणते आकाश तुझ्या मनात कुणी काही भरवलंय का, म्हणजे त्या अक्कांनी वगैरे. आकाश म्हणतो अजिबात नाही, माझ्या मनात कुणी भरवायला मी काही लहान नाही आहे, मला अक्कांनी काही भरवलं नाही आहे, पण मला नाही वाटत की तू तिकडे जावं. भूमी म्हणते आकाश हट्ट करू नको, मी आले. असं म्हणत भूमी निघते तर आकाश जोरात ओरडतो मी सांगितलं ना सायकल राणी तुला तिकडे जायचं नाही म्हणून, नवरा म्हणून माझं तू ऐकायचं नाही असं ठरवलेस का. असं म्हणत नवऱ्याच्या अधिकाराने हक्क गाजवत आता मात्र इकडे आकाशने भूमीला थांबवलेलं असतं. भूमी म्हणते ठीक आहे घे, तुला वाटतंय ना मी जाऊ नये तर हा डबा तूच देऊ नये. असं म्हणत भूमी आणि आकाश दोघं जण बोलतात. भूमीने हार मानलेली असते. आकाशचं म्हणणं ऐकण्यासाठी भूमी तयार झालेली असते. मग आकाश टिफिन घेऊन चालला असताना पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि दोघं जण थबकतात. आवाज कसला, पोलीस का आलेत चाळीमध्ये, दोघांना काही कळत नाही. दोघं त्या दिशेने पाहत असतात तर तोपर्यंत पोलीस येऊन चौकशी करत असतात. तिथे खूप लोकांची गर्दी असते. लोकांना पोलीस मागे करतात आणि भूमी आणि आकाशला नक्की काय चाललंय हे कळतच नसतं. दोघं जण घडलेला प्रकार घाबरे गुबरे होऊन आता पाहत असताना तिकडे अक्का येतात. अक्का आल्यावरती आकाश म्हणतो अक्का काय झालंय तिकडे. अक्का सांगतात काय सांगू, म्हणजे आपल्या चाळीतली पोरं तिकडे क्रिकेट खेळायला गेली होती. त्यांची नाईट क्रिकेट खेळतात ना, तर तिकडे गेली असता त्यांना एका मुलीची बॉडी सापडली. मग पोलिसांना इन्फॉर्म केले आणि पोलीस चौकशीला आलेत, म्हणजे ते आपल्या चाळीत सुद्धा चौकशीला आलीत. भूमी म्हणते कोण होती ती मुलगी. अक्का म्हणतात खरंच काही माहीत नाहीये, या चाळीतली मात्र मुलगी नव्हती, पण पोलिसांना चाळकऱ्यांवरती संशय आहे म्हणून ना ते सगळ्यांची तपासणी करतायत. भूमी म्हणते बापरे कोण होती ती मुलगी आणि कसे लोक इतके निष्ठुर वागू शकतात, आपल्या इथे सुद्धा कोणी असं निष्ठुर असेल का. अक्का म्हणतात काय सांगायचं, तोंडावरून माणसं आपल्याला ओळखू थोडी येतात, माणसं ओळखू येत नाहीत म्हणून तर माणसांचे चेहरे लपले जातात. असं म्हणत अक्का आता घडलेला सगळा प्रकार सांगत असतात. कोण मुलगी आहे हे मात्र काही माहीत नसतं. मग आता या दोघींचं बोलणं चालू असताना आकाश विचार करतो ती मुलगी कोण आहे हे मला पाहिलाच पाहिजे. तोपर्यंत पोलिसांनी त्या मुलीला स्ट्रेचरवरती ठेवत आता व्हॅनमध्ये टाकत असतात आणि सगळेच आजूबाजूचे लोक हे दृश्य पाहायला जमतात. आणि सगळ्या लोकांच्या नेहमीचा उद्योगाप्रमाणे कुणी व्हिडिओ बनवत असतं, कुणी फोटो काढत असतं. त्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ लोकांच्या मोबाईलमध्ये आता नोट झालेले असतात. त्याच वेळेला पोलिस त्या मुलीला घेऊन व्हॅनमध्ये टाकत असताना आकाश मात्र कोण मुलगी आहे काय आहे हे पाहण्यासाठी पुढे जात असतो. त्यावेळेला भूमी आता हे सगळं पाहते आणि धावत पळत ती आकाशच्या मागोमाग येते. अक्का म्हणतात जा त्याला थांबव, उगाच त्याला सगळ्यांच्या समोर नको हे सगळं दृश्य बघायला त्याला त्रास होईल. असं म्हणत आता अक्का भूमीला आकाशला थांबवायला सांगतात. मग आकाश अगदी पुढपर्यंत आलेला असतो आणि आता तो त्या मुलीचा चेहरा पाहणार. तितक्यात तिथे भूमी येते. आकाश हे पाहायची काही गरज नाहीये, चल आपण इथून निघूया. असं म्हणत ती आकाशला आता घेऊन आपल्यासोबत घरी येते. आकाश म्हणतो ठीक आहे सायकल राणी चल. मग ती सांगते तू हा टिफिन दुष्यंतला देऊन ये जा, हा टिफिन देऊन ये, मग आपण बघू काय करायचं ते. असं म्हणत दोघं जण घरी जातात. जरी आकाशने आत्ता त्या मुलीला पाहिलेलं नसलं तरी लोकांनी काढलेले फोटो मात्र मोबाईलमध्ये राहणार असतात आणि हाच मोबाईलमधल्या फोटोचा क्ल्यू आकाशपर्यंत पोहोचून ती मुलगी तीच होती हे समजण्यासाठी उपयुक्त ठरणार असतो. त्याच दिवशी रात्री आता 12 वाजता आकाश उठतो आणि आता भूमीला बड्डे विश करतो. भूमीचा बड्डे असतो आणि रात्री 12 वाजता सेलिब्रेट करण्याचं आकाशने ठरवलेलं असतं. आकाश आता छोटासा पाव आणतो, भूमीला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो सायकल राणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
भूमी विचार करते, खरंच आकाशच्या सगळं लक्षात होतं आणि ती आकाशकडे पाहतच बसते. आकाशकडे पाहते आणि आकाश छोटासा पावावरती एक मेणबत्ती लावतो आणि भूमीचा वाढदिवस दणक्यात साजरा करतो. भूमी खूप खुश होते. आकाश म्हणतो, सायकल राणी, तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि तिला तो पावाचा केक भरवतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायची वेळ आलेली असते. भूमी आता उरकून तिकडे चाललेली असते, तर आकाश छानपैकी सायकल दुरुस्त करून घेऊन येतो. सायकल दुरुस्त करून घेऊन आल्यावरती भूमी ते दृश्य पाहते. हॅपी बर्थडे असं लिहिलेलं असतं आणि भूमी खूप खुश होते. आकाशने सायकल दुरुस्त करून आता मात्र भूमीला पुन्हा सरप्राईज देत ऑफिसमध्ये सोडण्यासाठी सज्ज झालेला असतो. भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नसतो.